सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. आजच्या दिवसाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत. आजचं तत्व आपण पाहत असताना आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे. त्याच्यातून अभ्यास करण्या अगोदर आपण प्रार्थनेमध्ये असूया. पवित्र देवा, महान परमेश्वरा, ही वेळ तुझी आहे. तुझे लेकरं तुझं वचन ऐकण्यासाठी आणि परमेश्वर प्रभू तुझ्या येण्याची वाट पाहत असताना त्याची तयारी करण्यासाठी एकत्रित आहेत. या वचनाद्वारे परमेश्वर प्रभू आज सर्वांची आत्मिक भूक तू भागव आणि परमेश्वर प्रभू ही वचनं सर्वांच्या अंतःकरणावर राज्य करावेस तू कर. इथून पुढची वेळ आमचा ताबा तुझ्या हाती देऊन विनंती ख्रिस्तामध्ये केली म्हणून तू ऐक. आमेन. आपण कालपर्यंत पाहिलं की कशा रीतीनं वाईट गोष्टींची वाढ होत गेली, अधर्म वाढत गेला आणि त्याचाच अजून एक भाग आहे तो आज आपण पाहत आहोत आणि मग आपण शेवट करूया. जी अधर्माची वाढ होण्यात आली, वाढत गेलं आणि याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आध्यात्मिकतेची उतरती कळा सुरू झाली आणि ही उतरती कळा देवाच्या मंडळीमध्ये पुनरुज्जीवन करण्यासाठी सक्षम ठरू शकली नाही. अनेक लोक जे ख्रिस्तामध्ये वाढत आहेत, परंतु त्याच वेळेमध्ये ज्यावेळेस सैतान कार्य करू लागला त्यावेळेस अधर्म देखील वाढत गेला. अनेक लोक नाशाच्या मार्गावर आवडीनं त्या मार्गावर चालत आहेत आणि आपल्याला सांगण्यात येत आहे की पुष्कळांचा असा विश्वास झाला आहे की ख्रिस्ताने नियमशास्त्र रद्द केल्यामुळं आणि ख्रिस्ती लोकांना आता ते पाळण्याची गरज नाही म्हणून देवाच्या नियमशास्त्राची उपेक्षा केल्यामुळे गुन्हे आणि अनैतिक स्वभावाला ऊत आला आहे. म्हणजे ज्यावेळेस देवाचं नियमशास्त्र आपण आपल्या जीवनातून पूर्ण रीतीनं नष्ट करतो, अनेक जण हे स्वीकारू शकत नाहीत किंवा अनेक जण याचा व्यवस्थित अनुभव घेऊ शकत नाहीत की देवाच्या कृपेमध्ये चालणं म्हणजे काय. देवाचे नियमशास्त्र अगोदर होते, ते त्यांना एका बाउंड्री पर्यंत ठेवत होते की याच्या पलीकडे तुम्हाला जायचं नाहीये. ते तिथं मुद्दामून लावण्यात आलेलं होतं आणि ते त्यांना दिसत असे. परंतु आता जी कृपा आहे, देवाची कृपा, ख्रिस्ताची कृपा आपल्या सर्वांवर आहे. ही कृपा आता तुम्हाला स्वतःहून अडवत नाही, परंतु ही आपल्यावर आता अजून जबाबदारी देते की तुम्ही स्वतःला अडवा. नियमशास्त्र आपल्याला अडवत होतं त्या सीमेच्या बाहेर जाण्यासाठी पापामध्ये पडण्या अगोदर, परंतु आता देवाची कृपा आपल्याला स्वतःहून सांगते की आता त्या प्रीतीद्वारे तुमचं अंतःकरण रूपांतरित होऊ द्या. पण अशाच वेळेमध्ये ज्यावेळेस लोक ही गोष्ट समजू शकत नाहीत, त्यांना असं वाटत आहे की नियमशास्त्र बंद झाले, रद्द झाले, आता इथून पुढे आपण जाऊ शकतो, आपल्या इच्छेप्रमाणे करू शकतो, कारण आता आपण स्वतंत्र आहोत, आपण दास्य नाही. आणि याच गोष्टीमुळे जगामध्ये गुन्हे वाढत चाललेले आहेत, वाईट गोष्टी, अधर्म याला ऊत आलेला आहे, याचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळतो. काही मुद्दे आहेत जे महत्वाचे जगामध्ये वाढले, ते आपल्याला सांगण्यात आलेले आहेत. ते म्हणजे पहिलं आहे गुन्हे. सर्व जगभर गुन्ह्यांचे प्रमाण बेसुमार वाढले असून नियंत्रणाबाहेर चाललेले आहे. आज कोणी देखील व्यक्ती यावर अजून देखील नियंत्रण करू शकलेला नाही. आहेत काही कंट्रीज अशा आहेत ज्या कंट्रीजनं खूप कडक असे नियम लावलेले आहेत, कडक आज्ञा लावलेल्या आहेत. परंतु तरी देखील त्या देशांमध्ये असेल, छोट्या प्रमाणामध्ये म्हणा किंवा आंतरिक रीतीनं गुन्हे तर होत राहतात. आता गुन्हे करण्याचं किंवा वाईटाकडे जाण्याचा त्यांचं त्यांचं मन का होतं? कारण नैसर्गिक रीतीनं पाप जन्म घेतलेला आहे, जिवंत आहे आणि त्याच वेळेमध्ये देवाचे नियम आपल्या जीवनामध्ये आपण लागू न केल्यामुळं आपल्याला असं वाटतं की आपण याच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि यामुळंच लोकांची जीवन पद्धत देखील बदलत चाललेली आहे आणि ऑलरेडी बदललेली आहे. आणि अशाच वेळेमध्ये परमेश्वर आपल्याला म्हणत आहे की आपण अशा परिस्थितीमध्ये आहोत की जिथं लोकांना आज्ञेमध्ये अजिबात राहायला आवडत नाही. कोणाला देखील आवडत नाही, की देवाची बंधनं आमच्यासाठी आता नको. आम्हाला असा परमेश्वर हवा, ज्यावेळेस आम्हाला वाटत आहे आम्ही त्याची उपासना करू शकू. आमच्या इच्छेप्रमाणे त्यानं आम्हाला पुरवलं पाहिजे आणि जर तो पुरवत नाही, विनंती ऐकत नाही, तर तो कसला देव आहे? आणि त्या देवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यातल्या अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या एका दाखल्याद्वारे आपण शेवटी पाहणार आहोत. त्या अगोदर आपण अजून हे मुद्दे पाहूया, की कोणत्या वाईट गोष्टी घडत आहेत. पहिला आहे गुन्हे वाढत चाललेत. दुसरा आहे, की लैंगिक क्रांती किंवा लैंगिक वाईट गोष्टीचा अनुभव लोकांना जास्त येत आहे. मग तो फिल्म्सद्वारे, टेलिव्हिजनद्वारे, व्हिडिओ गाण्याद्वारे आणि दररोजची जी जाहिरातबाजी आहे यांच्याद्वारे.
थोडासा एक्सपोज जो आहे तो वाढलेला आहे. बाहेरचं जे पाश्चिमात्य संस्कृती आहे म्हणजे वेस्टर्न कल्चर आहे, ते अडॉप्ट केलं जातं किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होत आहे. परंतु अजून आपली मानसिकता तशी नाही, की ही गोष्टी समजून घ्याव्यात. बाहेरच्या देशांमध्ये हा भाग सुरुवातीपासून आहे म्हणून त्यांना समजतो, की हां, या गोष्टी आता कॉमन आहेत. काही गोष्टी त्यांच्याकडे अधर्माकडे ते पडण्यापासून थोडेफार बचावले जाऊ शकतात. परंतु तिथं देखील मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस होत आहे, भारतीय लोकं ज्यावेळेस या गोष्टी समोर येतात, त्यावेळेस ते अजून आणि अजून पापामध्ये वाढत जातील. आणि अशा गोष्टींमुळं त्यांच्या घटस्फोटाचं प्रमाण आज भारतामध्ये वाढत चाललेलं आहे. तसंच योग्य मार्गापासून आता फक्त भारतच नाही, जगभरामध्ये वाढत चाललेलं आहे. योग्य मार्गापासून विचलन यांच्यामध्ये होऊ शकतं, की देवाचा मार्ग सोडून अधर्मामध्ये ज्यावेळेस वाढत आहेत, या गोष्टीचा त्यांना अधिक आणि अधिक त्रास होईल. कारण या गोष्टी त्यांना देवापासून तर दूर घेऊनच जातात, परंतु त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील, त्यांच्या विवाहामध्ये असेल किंवा इतर सर्व गोष्टींमध्ये असेल, दुरावा उत्पन्न करत आहेत. तसाच तिसरा मुद्दा आपण शिकतो, की लढाया आणि विपत्ती. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, की जगभर लढाया वाढत चाललेल्या आहेत आणि जसा-जसा शेवट जवळ येईल, तसा-तसा सैतानाच्या शक्तीमध्ये आणि देवाच्या शक्तीमध्ये असलेली ही जी लढाई आहे, ती तीव्र होत जाईल. यांच्यामध्ये वाढ होत जाईल आणि अनेक लोकं आपापला मार्ग धरतील, की आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही आमच्या मार्गाने जाऊ आणि हा लढा अशा पद्धतीचा आहे. आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही आमच्या देशासाठी किंवा आमच्या लोकांसाठी आम्ही करू. आणि याच्यामुळं आपण पाहतो, की जगभर वेगवेगळ्या लढाया, विपत्त्या सुरू आहेत. पहिलं आणि दुसरं जे विश्वयुद्ध झालं, त्या विश्वयुद्धामध्ये अनेक साऱ्या कोटी लोकांचा नाश झाला. अनेक लोकं मरण पावले आणि अनेक लोकं ह्या गोष्टीमुळं, की आम्हाला आमचे मुद्दे, आम्हाला आमच्या इच्छा प्रिझर्व्ह करायच्या आहेत, आमच्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत, जर असं होत नाही आणि काही अंशी ज्या बरोबर जरी असतील, परंतु तरी देखील इतरांचा नाश करणं हे आपल्या वचनानुसार योग्य नाही. आणि ख्रिस्त हे अगोदरच सांगत आहेत, की या लढाया होत राहतील. आता असं नाही की लढाया अगोदर होत नव्हत्या. लढाया तर सुरुवातीपासून चालू आहेत. जेव्हापासून त्यांना आपापला देश काबीज करायचा आहे, वेगळ्या देशांमध्ये जायचं आहे, राजे लोकं होते तेव्हापासून या लढाया सुरू आहेत. आणि आता देखील अशाच पद्धतीनं सुरू आहेत आणि कदाचित येणाऱ्या दिवसामध्ये देखील राहतील. परंतु या लढायांमुळं अशा गोष्टी घडत आहेत, की जे निष्पाप लोकं आहेत त्यांना त्रास आहे आणि परमेश्वर आपल्याला सूचित करतो, की या लढाया अशा गोष्टींमुळं आता घडतील शेवटच्या काळामध्ये, की वाईटपण आणि चांगुलपण या गोष्टीकरिता सैतानी गोष्टी आणि दैवी गोष्टी यांच्यामध्ये असलेली ही लढाई अधिक वाढत जाईल. कारण ही लढाई या नैतिक आणि अनैतिक गोष्टींकरिता होणार आहे. पुढचा एक भाग आहे, जो आपल्याला सांगतो, की नैसर्गिक अरिष्टे किंवा विपत्ती ज्या आल्या आणि आकस्मिक रीतीनं आजकाल ज्या आपत्ती होत आहेत, अरिष्ट होत आहेत आणि पृथ्वीवरचं हवामान बदलत आहे, आकारमान बदलत आहे. याच्यामुळं अचानक अनेक सारे नैसर्गिक गोष्टींचा देखील आपल्याला त्रास सहन करावा लागेल किंवा या गोष्टी घडत जातील. आणि भविष्यामध्ये देखील हे तीव्र होईल याची पूर्ण खात्री आपण धरू शकतो, की अचानक कोणतं काही वादळ येईल, अचानक कोणती काही विपत्ती येईल, कोणीही सांगू शकणार नाही. परंतु एवढं खात्रीशीर आहे, की हे सातत्यानं घडत जाईल. तिसरा मुद्दा आहे, की दुष्काळ. आज भुकेने लाखो लोक पछाडत चाललेले आहेत. अनेक साऱ्या वाईट गोष्टीमुळं दुष्काळ देखील लोकांवर येणार आहे. अनेक साऱ्या गोष्टींमुळं मग अशा लढाया असतील, काही विपत्ती असतील, नैसर्गिक विपत्ती आहे याच्यामुळं होईल किंवा अजून देखील कोणकोणत्या गोष्टींमुळं, की लोकं दुष्काळाला बळी पडतील. साहजिक आहे, की ज्यावेळेस लढाया होतील, आजूबाजूचं नुकसान होईल, इतर सर्व गोष्टी थंडावल्या जातील. ट्रान्सपोर्टेशन म्हणा किंवा अ, आपण जो म्हणतो, की बाहेर देणं असेल, त्या सर्व गोष्टी असतील. इथून पुढे ते करू शकणार नाहीत. या सर्व गोष्टींना सामोरे जावं लागत आहे. आता हा सर्व भाग आपण का शिकत आहोत? कारण ख्रिस्त आपल्याला सांगत आहेत, की या गोष्टी शेवटच्या काळामध्ये घडणार आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही अशा दिवसांमध्ये असाल, तुम्हीच जाणा, की ख्रिस्ताचं येणं लवकर आहे. तुम्ही स्वतःची तयारी करत चला. या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला जर बघत आहात, तर तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या आणि हे जाणा, की ख्रिस्त आता आपल्यासाठी येत आहे. आता ख्रिस्ताला हे करण्यामध्ये काही आनंद आहे का? शास्त्र आपल्याला सांगतं, की दुष्कर्मी ज्यावेळेस तो मरत आहे किंवा अधर्मी त्याच्या पापामध्ये मरत आहे, परमेश्वराला याच्यामध्ये आनंद नाही.
परमेश्वराला दुःखच होईल की त्याचंच लेकरू काय होत आहे, वाईट गोष्टीकडे वळून त्याची प्रीती दाखवून देखील वाईट गोष्टीमध्ये वाढत जाऊन स्वतःचा नाश करून घेत आहे. या गोष्टीबद्दल परमेश्वराला नेहमी खेदच राहील. परंतु देवाची इच्छा आहे की जर ह्या गोष्टी तुम्ही बघाल, तर तुम्ही स्वतःचं अंतःकरण बदला. स्वतःला देवासाठी समर्पित करा. परत एक वार देवाकडे वळा. जेणेकरून तुम्हाला माझा अनुभव समजेल. जेणेकरून तुम्हाला शांतिमय गोष्टीपर्यंत मी घेऊन जाईल आणि त्या स्वर्गीय गोष्टीकडे पाचारण करेल, की जिथं अशा कोणत्याही गोष्टी घडणार नाहीत. आता आता अडचण अशी आहे, की काही लोकांची मानसिकता अशी आहे, की त्यांना याच्या पलीकडे जाता येत नाही. त्यांची इच्छा आहे, की आम्ही अशा गोष्टींमध्ये राहावं. त्यांना आवड आहे, की ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत आणि अनेक लोकं मुद्दामून या गोष्टी घडवून आणतील. आता हा सर्व भाग कौटुंबिक रीतीने देखील आपण घेऊ शकता, की कुटुंबामध्ये देखील अनेकांना या सर्व गोष्टी हव्या आहेत. ठीक आहे. मग भांडण-तंटा असेल किंवा इतर सर्व गोष्टी असतील, लढाया असतील, हा सर्व भाग म्हणा किंवा मंडळीमध्ये म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी म्हणा किंवा समाजामध्ये म्हणा, हा सर्व भाग मुद्दामून लोकं माहीत आहे, की याच्यामुळं आपल्या बोलण्यामुळं किंवा वागण्यामुळं अशा गोष्टी उद्भवू शकतील. परंतु तरी देखील त्यांना आपली इमेज ठेवायची आहे, की नाही, मी असाच आहे आणि मी असाच राहीन. परंतु ज्यावेळेस आपण अशा पद्धतीनं वागत आहोत, आपण ख्रिस्ताला प्रेझेंट करत नाही. आपण स्वतःला प्रेझेंट करत आहोत, की मी अशा पद्धतीचा आहे, माझा हा स्वभाव आहे, मी कोणासमोर झुकू शकत नाही. पण ख्रिस्त आपल्याला नम्र होण्यासाठी पाचारण करतो, की तुम्ही अशा शेवटच्या काळामध्ये स्वतःला रूपांतरित करत चला, जेणेकरून अशा सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही जगापासून वेगळे दिसाल. म्हणून पुढचा हा मुद्दा आहे आणि शेवटचा मुद्दा आहे, की सर्वदा तयार असा. ख्रिस्त येईल या हे आश्वासन तर आपल्याला खात्रीशीर माहीत आहे, की येशू ख्रिस्त येणार आहे. परंतु तो पुढच्या तासाला येईल, पुढच्या दिवशी येईल, पुढच्या वर्षी येईल, हे त्यानं कोणालाही सांगितलेलं नाही, कोणाला माहीत नाही. कारण ख्रिस्त स्वतः म्हणतो, की त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही. स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्राला नाही आणि पित्याला फक्त ठाऊक आहे. ओके. तर आता आपण सर्वजण विचार करूया, की माझं परीक्षण कोणाद्वारे होत आहे? दिव्यदूत जरी या सर्व गोष्टीचा लेखा करत आहे, नोंदणी करत आहे. ख्रिस्त आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. परंतु परमेश्वर या सर्व गोष्टींचा न्यायनिवाडा करत आहे, की हो, हा व्यक्ती देवाच्या राज्यापर्यंत येऊ शकत आहे का नाही? याला कितीपर्यंत आपण संधी पुरवू शकतो? परमेश्वराला ठाऊक आहे, की ती घटिका कोणती आहे, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं येणं झालं पाहिजे. आणि किती खेदाची बाब असेल, की जर येशू ख्रिस्त येईल आणि आपण तयारीमध्ये नसू. आणि त्यावेळेस आपण देवाकडे क्षमा मागू. त्यावेळेस आपण जर देवाकडे एक विनंती करत करत राहू, की परमेश्वरा आम्हाला अजून एक संधी तू दे. अजून एक वार आम्हाला तू अ, या सर्व गोष्टींकरिता चान्स दे, जेणेकरून आम्ही आमची तयारी करू. आता यासंबंधी आपल्या सर्वांना माहीत असलेला एक दाखला आहे, जो आपल्याला मत्तेकृत शुभवर्तमान याच्या 24व्या अध्यायामध्ये 25व्या अध्यायामध्ये पाहायला मिळत आहे. आता हा 10 कुमारीचा दाखला आहे. परंतु हाच दाखला आपण अजून एका चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जो आपल्याला आपल्या तत्वामध्ये सांगण्यात आलेला आहे. आपण बघत आहोत, की आपला जो विश्वास आहे, तो विश्वास या कुमारींसारखाच आहे. आता या ज्या कुमारी होत्या, या कुमारी 10 कुमारी आहेत. मग त्यातल्या 5 शहाण्या म्हणण्यात आलेल्या आहेत आणि 5 मूर्ख म्हणण्यात आलेल्या आहेत. आता कुमारी म्हटल्यावर फक्त स्त्रिया असं घेऊ नका. परंतु कुमारी म्हणजे अर्थातच मंडळ्या किंवा लोक असं आपण धरूया. मग आता या 5 ज्या आहेत त्यांनी कशा रीतीनं आपली हुशारी दर्शवली आणि 5 ज्या आहेत त्या कुठं कमी पडल्या. हा भाग आज आपण बघणार आहोत. आता या दोन्ही स्त्रिया किंवा हा जो दोन्ही वर्ग आहे शहाण्यांचा आणि ज्या मूर्ख आहेत त्यांचा, की दोन्ही देखील वराला भेटण्यासाठी तयार होत्या. वराला सामोरे जाण्यासाठी तयार होत्या. दोन्हींच्या दिव्यामध्ये तेल होते आणि त्यांच्या स्वभावात काही फरक दिसत नव्हता. त्या दोघी जण ख्रिस्तालाच भेटण्यासाठी तयार आहेत. आता हा संदर्भ आपण आपल्या जीवनाशी जोडणार आहोत. ठीक आहे. सो सगळ्यांनी लक्षपूर्वक या गोष्टीकडे बघा. की हे सर्वच्या सर्व 10च्या 10 ख्रिस्ताला भेटण्यासाठी तयार होत्या, की आम्हाला कोणाला भेटायचंय? आमच्या वराला भेटायचं आहे, ख्रिस्ताला भेटायचं आहे. त्यांच्या स्वभावामध्ये काही देखील फरक नव्हता.
ते दोघं जण समान होते, सर्व गोष्टींमध्ये तयारीमध्ये होते. आणि त्या सर्वांनी ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाचा संदेश ऐकलेला होता. असं नाही की मूर्ख स्त्रियांनी ख्रिस्ताच्या आगमनाचा संदेश ऐकलेला नाही. त्यांनी देखील ख्रिस्त येणार आहे, हा संदेश ते ऐकत होते. त्यांना माहीत होतं, की येशू ख्रिस्त आमच्यासाठी येत आहे. परंतु वेळ लागतो, विलंब लागतो आणि मग त्यांच्या विश्वासाची कसोटी ही सुरू होते. आता प्रश्न आपल्या सर्वांसमोर येतो, की मला माहित नाही की येशू ख्रिस्त कधी येणार आहे. कदाचित आज येईल, परंतु आज आपलं वागणं तशा पद्धतीचं आहे का, की आज संध्याकाळी जर येशू ख्रिस्त येणार आहे, आज दुपारी जर येशू ख्रिस्त येणार आहे, तर मी तशा पद्धतीनं माझ्या विश्वासाची कसोटी होत आहे आणि ती विश्वासाची कसोटी होत असताना मी तशाच पद्धतीचं वर्तन करत आहे. मला असं वाटतं, ठीक आहे, की मला वैयक्तिक रीतीनं असं वाटतं, की आपल्या अनेकांचा असा संदर्भ आहे, की आपल्याला समजेल, की येशू ख्रिस्त कधी येणार आहे. आपल्याला असं वाटतं, की येशू ख्रिस्त येईल तेव्हा मी देवासमवेत स्वर्गीय राज्यामध्ये जाईन. कारण मी जे काही करत आहे किंवा जसं विश्वासामध्ये वाढत आहे, माझा विश्वास पुरेसा आहे. अनेकांचा अनेकांना आपल्याला असंच वाटतं आणि आपण ती तयारी दर्शवतच नाही. अनेक जण खात्रीशीर रीतीनं म्हणतात, की नक्कीच मी स्वर्गीय राज्यामध्ये जाईन. चांगली बाब आहे. परंतु आपली तयारी नसताना आपण जर असं म्हणत आहोत, तर अजून आपल्याला स्वतःचं परीक्षण करायचं आहे. अकस्मात मध्यरात्री पृथ्वीच्या इतिहासातील अति निबिड काळोखाच्या समयी त्यांनी हाक ऐकली, की वर आला आहे आणि त्याला सामोरे चला. या सर्व स्त्रियांबद्दल आपल्याला माहीत आहे, की मध्यरात्री आहे. अकस्मात प्रभू येशू ख्रिस्ताचं या वराप्रमाणे येणं होईल आणि त्यावेळेस सांगण्यात येईल, की त्याला भेटण्यासाठी सामोरे चला. आता या दोन्ही वर्गातील फरक आपल्याला स्पष्ट दिसून येतो, की काही जण वराला भेटण्यास तयार नाहीत. या मूर्ख किंवा ढोंगी नाहीत. ठीक आहे. असं नाही की हे ढोंगी आहेत, कोणत्या रीतीनं ढोंग करत होते. देवाचे वचन, सत्य याविषयी त्यांच्या मनात आदर आहे. त्यांना माहीत आहे की देवाचं वचन काय सांगतं, त्याबद्दल ते आदर ठेवतात. परंतु त्यांच्या जवळ तेलाची उणीव आहे. पवित्र आत्म्याने ते शीलबंद नाहीत. आता हे मी आपल्या तत्वातून वाचतोय, ठीक आहे. हे आपल्या पुस्तकातलं आहे. अनेकांना अं, अनेक जण किंवा जे आपले ॲडव्हेंटिस्ट लोकं आहेत, अनेक जण अनेकांच्या मनामध्ये या गोष्टीकडे थोडासा दुर्लक्ष आहे. कारण इतर मंडळामध्ये हा भाग थोडासा जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला दिसून येईल. पवित्र आत्म्यावर जास्त भर देतात, पण आपण या गोष्टीकडे जरासं दुर्लक्ष करतो. आपण शब्दापुरतं मर्यादित राहतो. देवाचं वचन आपल्याला आज सांगत आहे, शिकवत आहे. या तत्वाचा शेवट होत असताना आपल्याला मोठ्या रीतीनं सांगण्यात येत आहे, की आपल्याकडे तेल असेल, आपल्याकडे दिवा असेल, प्रकाश असेल, देवाबद्दल आदर असेल, कोणताही ढोंग नसेल, परंतु आपल्याकडे त्या दिव्यामध्ये परत भरण्यासाठी तेल नाहीये. म्हणजे देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे अजून देखील आपण शीलबंद नाही. अजून देखील पवित्र आत्म्यानं भरलेले असे आपण नाही. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये नाही. आपण एकमेकाला वाढण्यासाठी मदत करत नाही, प्रेरित करत नाही आणि जर वाढत आहे, तर आपल्याला भीती वाटते. आपल्याला अजून देखील कमीपणा वाटतो, की मी माझा विश्वास, मी माझं पावित्र्यपण याच्यासमोर कसं सादर करू? कदाचित हा चेष्टा करेल, कारण अशी लोकं आज आपल्या नजरेसमोर अवतीभोवती आहेत, की जर कोणी आध्यात्मिक रीतीने वाढायला बघेल, तर त्याला आपण वाढू देत नाही. तर त्याच्या आध्यात्मिकपणाची, त्याच्या नीतिमत्वपणाची आपण चेष्टा करतो. आणि हा भाग वचनातून आहे, आपल्या तत्वातून आहे. हे तत्व आज आपल्याला शिकवत आहे, की अजून देखील आपण आत्म्यानं शीलबंद नाही. मग आज आपण ठरवायचं आहे, की त्या दोन्ही गटांमध्ये आपण कुठं आहोत. या क्रियेमध्ये ते संतोष पावतात आणि जो खडक येशू ख्रिस्त याच्यावर ते आदळले नाहीत, परंतु सुभक्तीचे स्वरूप त्यांच्या जवळ आहे, परंतु देवाच्या सामर्थ्याच्या बाबतीत ते कंगाल आहेत. चांगली भक्ती घेऊ शकतात, चांगली प्रार्थना करू शकतात, चांगले संदेश देऊ शकतात, चांगली सुभक्ती घडवून आणू शकतात. वचन म्हणत आहे, की परंतु देवाच्या आत्म्याच्या, देवाच्या सामर्थ्याच्या बाबतीत ते कंगाल आहे. सुभक्तीचं स्वरूप खूप छान आहे.
सर्व गोष्टी चांगल्या आहेत. परंतु आंतरिक रीतीनं देवाच्या सामर्थ्याचा अभाव आहे. अभाव म्हणण्यापेक्षा स्पष्ट एक उल्लेख केलेला आहे, की कंगाल आहेत. काहीच नाही आणि ते घेऊ देखील शकत नाहीत. पूर्ण रीतीनं कंगाल झालेले आहेत. आता आपल्याला हा फरक समजून येत असेल, एखादा व्यक्ती जर कंगाल होत असेल आणि कोणाकडे उणं असेल याच्यामधला काय फरक आहे. देवाचं वचन आज आपल्याला म्हणत आहे, पैशाच्या बाबतीत एक वेळेस कंगाल असा, परंतु देवाच्या सामर्थ्यानं, पवित्र आत्म्यानं कंगाल असणं हे याच्यापेक्षा देखील वाईट आहे. कारण ख्रिस्तासाठी आपण तयार असणार नाही. त्याच्या येण्यासाठी आपण तयार असणार नाही. जेव्हा वर येतो, तेव्हा जे तयार आहेत तेवढेच त्याच्याबरोबर लग्न समारंभासाठी जातात आणि दार बंद करण्यात येतं. दार बंद करण्यात येईल. कृपेचा काळ संपण्यात येईल. स्वर्गीय राज्यासाठी जर आपली तयारी नाही, देवाच्या आत्म्यानं भरलेले नाही, पवित्र आत्म्यानं भरलेले नाही, तर आपल्यासाठी देखील दार बंद होईल. तेल विकत घेण्यासाठी गेलेल्या ज्या कुमारी आहेत, शेवटी परत येतात, हाक मारतात, प्रभुजी, प्रभुजी, आमच्यासाठी दार उघडा. परंतु वर उत्तर देतो, मी तुम्हाला ओळखत नाही. या त्याच स्त्रिया आहेत ज्या ख्रिस्ताची वाट बघत होत्या. या त्याच स्त्रिया आहेत ज्या ख्रिस्तासाठी त्या लग्न समारंभासाठी आतुरतेनं वाट बघत होत्या. तयार झालेल्या होत्या, आवरून आलेल्या होत्या. परंतु उशीर लागलेला आहे. त्या उशिरामुळं आता परत त्यांच्यामध्ये तेल भरण्यासाठी, त्यांच्या दिव्यामध्ये तेल भरण्यासाठी आता अधिक तेल त्यांच्याकडे उरलेलं नाही. थोडकसं तेल घेऊन आलेले आहेत. थोडकासा विश्वास घेऊन आलेले आहेत. थोडकसं सामर्थ्य, थोडकासा पवित्र आत्मा त्यांच्या जीवनामध्ये आहे. आणि ज्यावेळेस दार बंद झालं, त्यावेळेस ठोठावतील, की आमच्यासाठी दार उघडा. वर म्हणतो, ख्रिस्त म्हणतो, की मी तुम्हास ओळखत नाही. मग जगभर आपले किती कॉन्टॅक्ट्स असू देत, किती आपल्या ओळख्या असू देत, किती मोठ्या लोकांची आपली ओळख असू दे, कितीही संपत्ती आपल्या जवळ असू दे, कितीही जायदाद आपल्या जवळ असू दे, कितीही बँक बॅलन्स आपल्या जवळ असू दे, दार उघडलं जाणार नाही. कारण हे दार ख्रिस्तानं बंद केलेलं आहे. आज आपली पोहोच ख्रिस्तापर्यंत आहे का? जगातील लोकांबद्दल तर आपल्याला आनंद आहे, की या लोकांमध्ये किंवा अनेक जण स्वतःच्या ज्ञानावर, बुद्धीवर अवलंबून आहेत, की अशा रीतीनं मी माझा विश्वास जगासमोर आणेन. स्वतःचा आपण प्रत्येक जण प्रयत्न करणार आहोत, माझ्यासहित. मला देखील हे वचन तेवढ्याच सरळ आणि स्पष्ट रीतीनं लागू होतं, की जर आपल्या जीवनामध्ये या गोष्टीची उणीवता आहे, तर माझ्यासाठी देखील दार उघडलं जाणार नाही. सुभक्तीचं स्वरूप असून आत्म्याचा जर अभाव आहे, तर देवाचं वचन आज आपल्याला म्हणत आहे, ख्रिस्त आपल्याला म्हणेल, मी तुम्हाला ओळखत नाही. आनंदानं ख्रिस्तानं आपल्या सर्वांना म्हणावं, की हो, हा माझा आवडता प्रिय दास किंवा दासी आहे. आनंदाने त्याची आपली ओळख झाली पाहिजे. जर आज आपण ख्रिस्ताला स्वीकारत नाहीये, ख्रिस्त देखील आपल्याला स्वीकारणार नाही. जे लोकं, ज्या स्त्रिया आत घेण्यात आल्या, त्या देवासमोर सादर करण्यात येतील. तिथं परमेश्वर त्यांना रिप्रेझेंट करेल. परंतु आपला नाश व्हावा ही देवाची इच्छा नाहीये. म्हणून आज परमेश्वर आपल्याला प्रेरित करत आहे. मत्ते 7:22-23 प्रमाणे आपल्याला सांगण्यात येतं, की अनेक जण अशा रीतीने म्हणतील, प्रभुजी, प्रभुजी, आम्ही तुमच्या नावानं संदेश दिला, भूतं घालवली, अद्भुत कृत्य केली. परंतु मी त्यास स्पष्ट सांगेन, की मी तुम्हास कधीच ओळखत नाही. अहो अधर्म करणाऱ्यांनो, मज पडून निघून जा. आज आपला विश्वास आपण कोणासमोर सादर करतोय? आपल्याला वाटत तर आहे, की देव अ, माझा न्यायनिवाडा चांगलाच करेल. आपण आपल्या नजरेत स्वतःचा विचार करतोय प्रत्येक जण. आपल्याला असं वाटत आहे, की मी तर नक्कीच चांगला आहे. नीतिसूत्रेच्या पुस्तकामध्ये आपल्याला सांगण्यात येत आहे, की स्वतःला तू स्वतःहून चांगलं म्हणू नकोस. लोकं स्वतःहून तुझी प्रशंसा करू देत. लोकांनी तुझा सन्मान करू दे. लोकं स्वतःहून तुझा गौरव करू देत. तुझ्या आध्यात्मिकपणाबद्दल, तुझ्या गुणाबद्दल, तुझ्या कॅरेक्टरबद्दल, तुझ्या स्वभावाबद्दल तुझी प्रशंसा होऊ दे. ख्रिस्त म्हणेल, की मी तुम्हाला ओळखत नाही. जे काही कार्य केलं असेल, खूप अद्भुत रीतीने केलं असेल. आता हे सेवकांसाठी विशेषतः लागू होतं आणि जे सभासद आहेत त्यांच्यासाठी देखील लागू होतं. जलप्रलयाच्या अगोदर
त्या काळच्या जगाला येणाऱ्या नाशाविषयी सावध करण्यासाठी देवाने नोहाला पाठवले. त्याचप्रमाणे ख्रिस्तागमनासाठी जगाची तयारी करण्यास देव 3 देवदूतांचा संदेश पाठवत आहे. आता आपण सर्वजण ऍडव्हेंटिस्ट म्हणून परत एक वार आपली जबाबदारी समजून घेऊया, की जर या मंडळीमध्ये आपण आलेले आहात, तर या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये जिवंत असणं फार गरजेचं आहे. समजून घ्या, वचन आपल्याला सांगत आहे, की जसं जलप्रलयाअगोदर नोहाचा उपयोग करण्यात आला, तसं ख्रिस्ताच्या आगमनापूर्वी परमेश्वर या मंडळीला विशेष करून स्थान देत आहे आणि संदेश देत आहे, की 3 देवदूतांचा संदेश तुम्ही जगासमोर घेऊन जा. आपली अडचण अशी आहे, की अजून देखील आपल्याला 3 देवदूताचा संदेश माहीतच नाही आणि अनेक वर्षापासून आपण सभासद आहोत. अनेक वर्षापासून आपण काम करत आहोत. विशेषतः ही जबाबदारी देव आपल्याला देत आहे, की आपल्याला याचं महत्त्व समजावं. अनलेस जोपर्यंत महत्त्व समजलेलं नाही, आपण जगासमोर सांगणार तर काय? आपण फक्त आपला खिसा भरतोय. आपण फक्त आपलं आध्यात्मिकपण बघतोय. परमेश्वर म्हणत आहे, तुम्ही या सर्व गोष्टीमध्ये रिकामे असा, परंतु आध्यात्मिकपणामध्ये भरपूर असा आणि जगाला सांगण्यासाठी तुमच्याजवळ संदेश असावा. बाकीची काळजी परमेश्वर राहील. देवाचं वचन म्हणत आहे, की 3 देवदूताचा संदेश पाठवण्यासाठी, जगाची तयारी करण्यासाठी तुम्ही आणि मी आज निवडलेले आहोत. या मंडळीमध्ये असण्यापाठीमागे देवाचा काहीतरी उद्देश आहे. देवाने एक उद्दिष्ट तयार केलेलं आहे. त्या उद्दिष्टासाठी आज आपण या मंडळीमध्ये आहोत. आपली मंडळी फक्त अजून एक मंडळी नाहीये. आपल्या मंडळीला ज्यावेळेस आपण रेमनंट म्हणतो, ज्यावेळेस आपण अवशिष्ट म्हणतो, विशेष म्हणतो किंवा निवडलेले असे म्हणतो, तर त्या पद्धतीनं आपण स्वतःला उंच करायचं नाही, परंतु देवाचं हे वचन जगासमोर उंच करायचं आहे. हा देवाचा संदेश जगासमोर उंच करायचा आहे. फक्त आपल्या मंडळीमध्ये इंग्लिश बोललं जाईल किंवा चांगली गीतं होतील, सर्व्हिस चांगली होईल, यासाठी आपण या मंडळीमध्ये अजिबात येऊ नये. आपल्यासमोर एक विशेष कार्य, आपल्या खांद्यावर एक विशेष कार्य परमेश्वर देईल. त्या उद्देशानं परमेश्वर आज या मंडळीला पाचारण करत आहे. आज आपल्या सर्वांना तो पाचारण करत आहे, की हा देवाचा संदेश काय आहे, समजून घ्या, जाणून घ्या. आपल्या सर्व पाळक साहेबांना तुम्ही विचारा, की हा 3 देवदूताचा संदेश काय आहे? आणि मला जगासमोर काय सादर करायचं आहे? काय सांगायचं आहे? ख्रिस्त ज्यावेळेस येणार आहे, न्याय-निवाडासाठी येतोय, बरोबर? आणि जर न्याय-निवाड्यासाठी येत आहे आणि मी या वचनाद्वारे तयार नाही, जर हे वचनच मी सांगितलेलं नाही, परमेश्वर खात्रीशीर मला विचारेल. त्यावेळेस परमेश्वर हे विचारणार नाही, "अरे, तू कोणकोणत्या संकटातून गेला?" आणि आपल्याला असं वाटतं, की मी मग सांगेन, की माझ्या जीवनात असं होतं, मग तसं होतं, मग असं होतं, तसं होतं. या सर्व गोष्टीद्वारे परमेश्वर संतुष्ट होत नाही. आपण मानवाच्या दृष्टीनं त्या न्यायनिवाड्याकडे कधीही बघू नये. परमेश्वर सर्व गोष्टीचा पूर्ण रीतीनं विचारपूर्वक आपल्याला प्रश्न करून विचारेल, की तुम्ही या सर्व गोष्टींमध्ये का कमी पडला? जर सत्य आहे, देवाचा खरा संदेश आपल्यापर्यंत आहे, पण आपण सामर्थ्यानं भरलेले नाही. देव इतरांना देऊ शकतो, तर आपल्याला देऊ शकत नाही का? इतर मंडळांमध्ये हा भाग आहे. त्यांना कुठून येतंय? त्यांना देवापासूनच येते, बरोबर? आज परमेश्वर त्यांना पुरवत आहे म्हणून त्यांच्या जीवनामध्ये, म्हणून त्यांच्या मंडळांमध्ये हा भाग असेल. आज आपल्या मंडळीमध्ये देखील असू शकतो आणि त्यांच्यापेक्षा जास्त असू शकतो. जे दयेचा संदेश स्वीकारतात, ते ख्रिस्त आगमनाविषयी हर्ष करतील. त्यांच्यासाठी हे अभिवचन आहे. कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. खरोखर जे त्याची वाट पाहतात, त्यास तारणासाठी पाप विरहित असा तो दुसऱ्याने दिसेल. आज आपण खरोखर ख्रिस्ताच्या येण्याची वाट बघत आहोत का? आणि जर बघत आहोत, तर वचन म्हणत आहे, की त्या कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलवलेले धन्य आहेत. आज आपल्या सर्वांना बोलावलेलं आहे. पण आपल्याला आत घेण्यात येईल का? हा भाग आपल्याला आज स्वतःचं परीक्षण करून करायचा आहे, की मी निमंत्रण पत्रक तर घेऊन आलेलो आहे. आमंत्रण पत्रक तर घेऊन आलेलो आहे. वेडिंग कार्ड आणलेलं आहे. परंतु मला आत घेण्यात येईल का नाही?
शेवटचा भाग आहे, की उद्धारकाच्या आगमनाने देवाच्या लोकांच्या इतिहासाचा गौरवशाली कळस होतो. त्यांच्या मुक्ततेचा हा क्षण आहे. आणि जे खरोखर विश्वासानं चालले, जे विश्वासामध्ये वाढले, ज्यांनी स्वतःजवळ देवाचा आत्मा राखला, ज्यांनी लोकं काय म्हणत आहेत याच्याकडे पाहिलं नाही, परंतु ख्रिस्त मला काय सांगत राहतो दररोज माझ्या कानापर्यंत, माझ्या अंतःकरणापर्यंत कोणत्या गोष्टी घेऊन येतो, या गोष्टीकडे जो लक्ष देतो, त्या व्यक्तींसाठी मुक्ततेचा क्षण आहे. आणि हर्षाने आणि भक्तिभावाने ते जयघोष करतात. पहा, हा आमचा देव. याची आम्ही आशा धरून राहिलो. ही लोकं त्या गोष्टीबद्दल आनंद करत राहतात. हर्षामध्ये राहतात. भक्तिभावाने जयघोष करत राहतात आणि त्या ख्रिस्ताबद्दल आनंद करतील, की हा आमचा परमेश्वर आहे. आम्ही याची आशा धरून राहिलो होतो. आज हा भाग आपल्या जीवनामधून कमी व्हावा, की तो कसा वर्तन करत आहे. त्याचं जीवन काय चाललेलं आहे. तो त्याच्या विश्वासामध्ये वाढला आहे का नाही. आपल्याला देवानं सातत्यानं सांगितलेलं आहे, की आपण इतरांचा न्याय करू नये. त्याचं जीवन त्याच्याजवळ आहे. परमेश्वर म्हणतो, "तू तुझं बघ. तुझा विश्वास कुठपर्यंत आलेला आहे. तू कोणाची आशा धरून राहिलेला आहे. जर माझी आशा धरत आहेस, तर माझ्या भक्तिभावामध्ये राहा, त्या हर्षामध्ये राहा, त्या आनंदामध्ये राहा आणि स्वतःच्या तयारीमध्ये राहा." आज आपण त्याचीच आशा धरत आहोत का अजून कोणत्या गोष्टीची आपल्याला आशा आहे? एक खात्रीशीर बाळगा, की जगामध्ये सर्व गोष्टी कधीही पहिल्यासारख्या व्यवस्थित होणार नाहीत. आपल्यावर एवढीच जबाबदारी आहे, की स्वतःहून आपल्या जीवनामध्ये स्वतःचा आपण बदल करणे, रूपांतरित करीत राहणे ख्रिस्ताच्या सामर्थ्यानं, त्याच्या सहायतेनं आणि मग आपण जगासमोर जेवढं आपल्याला जमेल तेवढं अधिक लोकांपर्यंत आपण पोहोचणं. तेवढ्या अनेक लोकांना आपण देवाचा हा संदेश देणं. मग त्याचा न्यायनिवाडा हा परमेश्वर करेल. आपण करण्याची काही गरज नाही. आपण अनेकांना मार्गदर्शन करू शकतो. जर तो कुठं चुकत असेल, तर त्याला वचनानुसार आपण दोष दाखवून देऊ शकतो. त्याला सानिध्यामध्ये घेऊन, त्याला विश्वासामध्ये घेऊन, प्रार्थनेमध्ये घेऊन त्याला आपण सांगू शकतो. परंतु जर कोणी अजून देखील स्वतःच्या दिव्यामध्ये अधिक तेल घेऊन येत नाहीये, स्वतःसाठी एक्स्ट्रा तेल आणत नाहीये, तयारीमध्ये राहत नाहीये, तर परमेश्वर स्वतः दार बंद करत आहे. पण परमेश्वर आपल्याकडून ही अपेक्षा करतो, की तुम्ही त्यांना सांगत चला. शेवटची लाईन, की त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू. जे खरोखर विश्वासामध्ये वाढले, जे खरोखर याच तत्वामध्ये राहिले, जे खरोखर ख्रिस्ताच्या आगमनासाठी आनंदामध्ये राहिले, वचन म्हणत आहे, की त्या तारणामध्ये आपण हर्ष करू, त्या तारणामध्ये आपण उल्हासित होऊ, ज्यावेळेस येशू ख्रिस्त येणार आहे. आणि ख्रिस्ताचं येणं जर होत आहे, तर आपण सर्वजण खरोखर दररोज आनंदित असलं पाहिजे, कारण तो आपल्यासाठी येत आहे. आपली निराशा कधीच होऊ नये, कारण तो आज आला नाही. या क्षणाला तो आला नाही. आपली निराशा कधीच होऊ नये, कारण आपण त्याच्या आशेमध्ये, आनंदामध्ये राहावं, हीच देवाची अपेक्षा आणि इच्छा आपल्या सर्वांकडून आहे. ज्यावेळेस या आशेमध्ये आपण राहू, तेव्हाच आपलं वर्तनक्रम सुधारत जाईल. तेव्हाच आपलं जीवनक्रम ख्रिस्तामध्ये वाढत जाईल. जर आपण निराशेमध्ये राहू, की आज ख्रिस्त आला नाही किंवा अजून येत नाहीये किंवा या लढाया, विपत्ती, नैसर्गिक हानी या गोष्टीकडे लक्ष लागेल, तर आपण कधीही देवाच्या सामर्थ्यामध्ये, कधीही देवाच्या पवित्र आत्म्यामध्ये किंवा त्याच्या स्वभावामध्ये परिवर्तित होऊ शकत नाही. आज जे काही पाचारण आहे, ते देवाच्या तत्वातून, देवाच्या वचनातून, त्याच्या मार्गदर्शनानुसार आहे. ज्यावेळेस हे वचन आपल्या अंतःकरणापर्यंत येत आहे, ते तुमचं जीवन बदललं पाहिजे. आज हे वचन जर आज आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचत आहे, तर आज आपण सर्वजण आनंद करूया, उल्हास करूया, की आपण ख्रिस्ताच्या येण्याची वाट बघत आहोत. शेवटचा मुद्दा हा होता, की सर्वदा तयार असा आणि आज आपण सर्वजण देवाच्या येण्यासाठी तयारीमध्ये असूया. सैतान कितीतरी प्रयत्न करेल, की तुम्ही तुमच्याजवळ हे तेल घेऊ नये. अधिक तुमची तयारी असू नये. सैतान पुरेपूर प्रयत्न करेल आणि आपल्याला त्या सैतानाला लढा द्यायचा आहे, जो देवाच्या विरुद्ध जात आहे. आणि ज्यावेळेस अशा शक्तीविरुद्ध आपण उभे आहोत, तर आपण ही लढाई स्वतःच्या बळावर, स्वतःच्या बुद्धीवर लढू शकत नाही. आपल्याला ख्रिस्ताच्याच आत्म्याची, ख्रिस्ताच्याच सामर्थ्याची गरज आहे. हा ख्रिस्त आज आपल्याला त्याच्या सामर्थ्यानं भरो आणि त्याच्या येण्याच्या वेळेस आपण सर्वजण आनंद करणार आहोत, उल्हास करणार आहोत, हर्ष करणार आहोत. आणि जसं एलन जी व्हाईट आपल्याला सांगतात, की हा हर्ष, हा आनंद असेल आणि ते स्वर्गीय राज्य असेल, ते आपण आपल्या
मानवी आणि जगिक शब्दांमध्ये आणि भाषेमध्ये उच्चारू शकत नाही. कारण याच्यापेक्षा देखील हा मोठा आणि आनंदाचा सोहळा आपल्या सर्वांसाठी असणार आहे. परमेश्वर करो, की या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण हर्ष पावू, उल्हास पावू आणि आपली अंतःकरणे ख्रिस्ताच्या येण्यासाठी नेहमी तयारीमध्ये असू. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.